नमस्कार. आज आम्ही वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातील कन्यानगर या ठिकाणी आहोत. माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी माझे सुरेंद्रजी पठारे आहेत, मनोजी चव्हाण आहेत, त्याचबरोबर त्यांनी आम्हाला बोलवलं डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला सगळ्यांना सुरेंद्रजी असतील किंवा कन्नौजी असतील आम्हाला सगळ्यांना बोलवलं. असं आमच्या संघटनेचं सहकारी डेरिक आहे. निमित्त आहे 19 मे 2024 साली जी घटना घडली, ज्या प्रकरणाने पुण्यात, महाराष्ट्रात, देशात आणि विश्वामध्ये खळबळ माजवली. होय, ते पोर्शे प्रकरण जे जगामधल्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होतं. ज्या पोर्शे प्रकरणामध्ये 2 निष्पाप तरुणी, एक तरुण आणि तरुणी यांचा बळी गेला. त्याचबरोबर त्यांचे मृतदेह नसर पडलेला असताना या प्रकरणाचा आरोपी जो आहे त्यांना इथल्या पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट मिळाली. त्यांचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. प्रशासन श्रीमंतांसाठी किंवा सत्ताधाऱ्यांसाठी कशा प्रकारे रेड कार्पेट टाकू शकतं, अशा प्रकारचे घाणेरडं वाईट प्रकरण पुण्याने, महाराष्ट्राने, देशाने, समग्र विश्वाने पाहिलं. तेच पोर्शे प्रकरण ज्या ठिकाणी घडलं त्या ठिकाणी आम्ही आहोत. आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर गेल्या वर्षी 19 मेला पहाटे 2:30 वाजता ही घटना घडली, ज्याच्यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना निष्कारण आपले जीव गमवावे लागले. आज त्या चौकामध्ये आम्ही आलेलो आहोत. निमित्त आहे आमच्या संघटनेचे सहकारी डेरिक डिसिल्वा यांनी त्यांच्या स्मरणार्थ ज्या ठिकाणी प्रकारे घडले त्या ठिकाणी त्यांच्या नावाचा असा हा बोर्ड लावलेला आहे. त्याचं लोकार्पण झालं. त्याचबरोबर ट्री प्लांटेशन केले. त्याच्यामध्ये त्यांची आठवण राहावी म्हणून हा विषय आहे. हे सांगण्यामागचं कारण असं आहे, 1 वर्ष झालं पण अजूनही त्या 2 निष्पाप जे अनिश आणि अश्विनी याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आजही या ठिकाणी कुठं न्याय मिळालेला नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे या प्रकरणामध्ये त्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईने मदत केली, त्याचा काल परवा जामीन झालेला आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये पुढच्या आरोपीची जामीन सुद्धा हायकोर्टासमोर आहे. पण निश्चित या प्रकरणामुळं पुण्याची बदनामी तर झाली, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचं सध्याचं जे महायुती गव्हर्नमेंट आहे ते कशा प्रकारे जननाटकांसमोर किंवा एकूणच आपल्या सत्ताधाऱ्या पक्षाच्या नेत्यांसमोर कसं झुकतं, प्रशासनाला कशा प्रकारे या ठिकाणी चुकीचं काम करायला लावतं, याच्यावर या ठिकाणी उजेड पाडणारे किंवा प्रकाश पाडणारे असं मला वाटतं. या निमित्ताने मी अनिश असेल किंवा अश्विनी असेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली वाहतो. या निमित्ताने पुणेकरांना, महाराष्ट्राच्या देशाच्या नागरिकांना सांगू इच्छितो की जात धर्माच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया आहे. अलीकडच्या काळातल्या सगळ्याच निवडणुकाच्या, आमदारकीच्या, खासदारकीच्या, नगरसेवक पदाच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या जातीवादावर धर्मवादावर होतात. अमुक एखाद्या जातीपासून, अमुक एक धर्मापासून तुम्हाला धोका आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याला मतदान केलं तर तुमच्या धर्मात तुमची जात सुरक्षित राहू शकते, अशा प्रकारे सांगितलं जातं. आजही विचार करणारी मंडळी आहेत, त्यामध्ये नो डाऊट ही संख्या पण खूप मोठी आहे. अशी विचार करणारी मंडळी शांत आहेत, तो सगळ्यात मोठा धोका आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने इकडं कुठल्या निष्पाप कुटुंबियांची, निष्पाप मुलं मृत्युमुखी पडू नये. इथून पुढे आम्हाला आपल्या भागातला PSI असेल, PI असेल, वॉर्ड ऑफिसर असेल, साधा शिपाई असेल, हा मला न्याय मिळवून देऊ शकतो. हा पैशासाठी काही चुकीचं काम करणार नाही, अशा प्रकारचं एक नाही का निश्चित चांगल्या प्रकारची नाही का समाजाची संरक्षणाची भावना असली पाहिजे. याच्यासाठीच अशा प्रकारचा बोर्ड लावण्यात येतोय. आज आम्ही त्यांना पुणेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना इथून पुढं पुणेकर अशा प्रकारची चुकीची नाही का घटना स्वीकारणार नाही, अशा प्रकारचं एकूणच ते चित्रपट या जगात असेल त्यांना आम्ही त्या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो की आम्ही अन्यायाच्या विरोधात लढत होतो, अन्यायाच्या विरोधात आजही लढत आहोत, पण उद्यासुद्धा लढत राहू. हीच खऱ्या अर्थाने कुठल्याही हुतात्म्यांना खास करून या ठिकाणी अनिश आणि अश्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. मी पुन्हा एकदा या सगळ्या दुःखामध्ये आम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत, अशा प्रकारचं मत व्यक्त करत मी अनिश आणि अश्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करून आपली रजा घेतो. धन्यवाद.